नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय। आणि मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी लिपीमधलं एक महत्त्वपूर्ण असं घटक घेऊन आलेलं आहे जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि आतापर्यंत त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, मग त्याच्यामध्ये तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल किंवा कंबाईनची तयारी करत असाल, त्याचबरोबर सरळ सेवा असेल, इव्हन पोलीस भरतीची सुद्धा तयारी करत असताना आपल्याला लिपी या पॉईंटवरती एखादा प्रश्न विचारला जातो। आज आपल्याला लिपीच्या संदर्भामध्ये लिपीची बेसिक कन्सेप्ट काय आहे आणि त्याच्यानंतर लिपी ही अवस्था कुठून आली या सर्व गोष्टी पाहणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला ब्राह्मी लिपीबद्दल सर्व इन डिटेलमध्ये सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत। तर वेळ वाया न घालवता मी माझ्या मुद्द्याला सुरुवात करतोय। बघा, आता लिपी म्हणजेच काय, तर लिपी या शब्दाची निर्मिती लिप या संस्कृत धातूपासून झालेली आहे। लिपी या शब्दाची निर्मिती कोणत्या धातूपासून झालेली आहे, तर लिप। लिप म्हणजेच काय, तर लिप या शब्दाचा अर्थ होतो सारणे, सारवणे किंवा लिंपणे किंवा यालाच आपण काय म्हणतो, माखणी म्हणतो। ज्यावेळेस बघा आपण खेडेगावामध्ये सडा सारवण करत असताना बघा ते लिंपतो, बघा त्यालाच लिपी म्हणतो आपण। त्याचबरोबर बघा, किंवा आपलं तट्ट्याचं घर असेल तर त्याला छिद्र पडलेलं असेल तर आपण शेणाने त्याला लिंपतो। मग लिप म्हणजेच काय, तुमचं लिंपणे, सारवणे किंवा माखणे होय। त्याचबरोबर दुसरा एक धातू आहे लिह। लिह या शब्दाचा अर्थ होतो कोरून लिहिणे। लिह या शब्दाचा अर्थ काय होतो, कोरून लिहिणे। मग हे वाले पॉइंट लक्षात घ्यायचा आहे। म्हणजे लिपी या शब्दाची निर्मिती लिप या संस्कृत धातूपासून झालेली आहे। त्याचबरोबर लिह या संस्कृत धातूपासून झालेली आहे। लिप म्हणजे सारवणे, लिंपणे किंवा माखणे आणि लिह म्हणजेच काय, कोरून लिहिणे। आता बघा, आपल्याला लिपीच्या संदर्भामध्ये व्याख्या विचारली जाते। आता जर लिपी राहिली नसती तर आपली अवस्था बिकट झाली असती। तर लिपी म्हणजेच काय, तर दोन व्याख्या सांगणार, त्या दोन व्याख्येमध्ये थोडाफार सिमिलर काही व्याख्या असेल पण त्याच्यामध्ये एका शब्दाचा फरक असेल। तर लिपी म्हणजेच काय, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांनी आपण जे लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात। मग लेखन हा शब्दप्रयोग तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे। आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांनी आपण जे लेखन करतो त्याला काय म्हणतो, तर त्याला लिपी असे म्हणतात। आणि दुसरी एक व्याख्या सांगतोय, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांना काय म्हणतात, तर सांकेतिक खुणांना काय म्हणतात, तर अक्षर असे म्हणतात। काय म्हणतात, अक्षर। बघा, इथून इथपर्यंत व्याख्या सेम आहे। आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुण, इथं काय म्हटलेलं आहे, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांना काय म्हणतात, इथं अक्षर। परंतु इथे एक शब्दप्रयोग केलेला आहे लेखन, म्हणून लेखन असा शब्दप्रयोग असेल तर ती व्याख्या असेल लिपीची। लेखन असा शब्दप्रयोग नसेल तर ती व्याख्या असेल बघा अक्षराची। आणि अक्षराचं दुसरं नाव आहे, अक्षराला आपण काय म्हणतो, ध्वनिचिन्ह म्हणतो। अक्षराला काय म्हणतो, ध्वनिचिन्ह असे म्हणतो। आता बघा, दुसरी एक व्याख्या आहे, लिपी म्हणजे भाषा लिहिण्याची पद्धत किंवा भाषेचे लिखाण। आपण भाषेचे लिखाण करत असताना आपण लिपीचा वापर करतो, जसे की आपली देवनागरी लिपी आहे। मग वेगवेगळ्या भाषेची वेगवेगळी लिपी असते। मग आता बघा, नेक्स्ट लिखाणासाठी आपण लिपी वापरतो, म्हणजेच लिपीचा शोध जर लागला नसता तर लेखन शक्य झालं नसतं, आपलं दैनंदिन व्यवहार पार पाडलं नसतं। म्हणून हा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे, पोलीस भरतीनं सुद्धा विचारलेला आहे। लिपीचा शोध लागल्यामुळे काय शक्य झालं, तर लेखन शक्य झालं। हा वाला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। आता बघा, डायरेक्ट एकदम लिपी आली का, जसं की आपण आज अ लिहितो त्याच्यानंतर ब लिहितो, ही डायरेक्ट लिपी आलेली नाहीये। तर लिपीची पहिली अवस्था आहे तुमची चित्रलिपी। चित्रलिपीपासून मग त्याच्यानंतर तुमची लिपी आलेली आहे। आज पण बघा, तुम्ही तुमचे कॅलेंडर बघा किंवा काल निर्णय बघा, त्या कॅलेंडरच्या बॅक साईडला 12 राशी आहेत, ते चित्रलिपीमध्ये आहे। त्याचबरोबर मध्य प्रदेशमधले एक मोठा गुफा आहे, भीमबेटका येथील गुफा, त्याच्यावरून असा पुरावा आपल्याला पाहायला मिळतो की लिपीची सुरुवात ही चित्रलिपीपासून झाली असे मानले जातात। तर मित्रांनो, लिपी ही एक अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये चित्रे, चिन्हे याद्वारे भाषा लिहिली जाते। त्याचबरोबर भीमबेटका येथील गुफा चित्रामधून असे स्पष्ट होते की भारतात लेखन कला ही चित्रलिपीपासून सुरू झाली आहे। आणि त्याचबरोबर कोणती म्हणजे डॅडाशी लिपी विकासाची पहिली अवस्था मानावी लागते, तर याचं फायनल आन्सर काय असेल,
तर चित्रलिपी ही लिपी विकासाची पहिली अवस्था मानावी लागते. हे वाला पॉईंट एकदम क्लिअर असेल बघा. आता बघा आपण पाहिलो लिपी या शब्दाची निर्मिती लिप या संस्कृत धातूपासून झालेले. लिप म्हणजेच काय? लिंपणे, सारवणे, माखणे. लिह म्हणजेच कोरून लिहिणे. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांनी आपण जे लेखन करतो त्याला लिपी म्हणतात. लेखन असा शब्द प्रयोग नसेल तर त्याला अक्षर म्हणा. अक्षराचं दुसरं नाव काय आहे? ध्वनिचिन्ह. लिपीची पहिली अवस्था कोणती? तर चित्रलिपी. आणि लिपीचा शोध लागल्यामुळे काय शक्य झालं? तर लेखन शक्य झालं. आता आपल्याला सुरुवात करायचं बघा तुमच्या ब्राह्मी लिपीला, जी वैज्ञानिक लिपी म्हणून ओळखली जाते, सर्वात जुनी लिपी म्हणून ओळखली जाते. या लिपीला आपण सुरुवात करू. आता बघा ही आहे तुमची काय आहे? ब्राह्मी लिपी. आता हे ब्राह्मी लिपी आहे बघा. जशी देवनागरी लिपी आहे, मोडी लिपी आहे, रोमन लिपी आहे, सेम त्याच पद्धतीने ही वाली जी काही तुम्हाला लिपी दिसते ती ब्राह्मी लिपी आहे. ब्राह्मी लिपीच्या संदर्भात आपल्याला काही हे अक्षर वगैरे काही कळणार नाही, पण ही ब्राह्मी लिपी आहे. तर मित्रांनो आता ब्राह्मी लिपीच्या संदर्भामध्ये महत्वाचे मुद्दे आहेत. आपल्याला विचारतात की ब्राह्मी लिपीचा शोध कोणी लावला? तर ब्राह्मी लिपीचा शोध कोणी लावलेला आहे? तर त्या व्यक्तीचं नाव आहे ब्रह्मदेव. आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल, ठीक आहे सर, ब्राह्मी लिपीचा शोध ब्रह्मदेवाने लावला, पण कसा लावला, कशासाठी लावला? हे मला प्रश्न बिलकुल विचारू नका. जर तुम्हाला प्रश्न विचारलं की ब्राह्मी लिपीचा शोध कोणी लावला तर ब्रह्मदेवाने सांगायचा. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न काय विचारेल? सर्वात प्राचीन लिपी कोणती? सर्वात प्राचीन लिपी कोणती? तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल तुमचं ब्राह्मी लिपी. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न विचारेल सर्वात जुनी लिपी कोणती? सर्वात जुनी लिपी कोणती? तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल तुमची ब्राह्मी लिपी. त्याचबरोबर तुम्हाला विचारेल भारतातील सर्व लिपींची जननी. भारतातील सर्व लिपींची जननी म्हणून कोणत्या लिपीला ओळखले जातात? तर त्या लिपीचं नाव आहे ब्राह्मी लिपी. आता ब्राह्मी लिपीच्या संदर्भामध्ये इतर वैशिष्ट्ये पाहू. एक पहिला पॉईंट पाहिलो, ब्राह्मी लिपीचा शोध कोणी लावला? ब्रह्मदेव. सर्वात प्राचीन लिपी, सर्वात जुनी लिपी, भारतातील सर्व लिपींची जननी असे कोणाला म्हणतो? तर ब्राह्मी लिपीला म्हणतो. आता पुढच्या पॉइंट वरती येतो बघा. आता बघा ब्राह्मी लिपी आहे. ब्राह्मी लिपीला सर्वात वैज्ञानिक लिपी असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? सर्वात वैज्ञानिक लिपी. त्याचबरोबर बघा ब्राह्मी लिपीला आपण मात्रात्मक लिपी म्हणतो. काय म्हणतो? मात्रात्मक लिपी. आता मात्रात्मक या शब्दाचा अर्थ काय होतो? मात्रा या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. मात्रा म्हणजे तुमचं एकक, परिमाण, उपाय, इलाज आणि वेळ मोजण्याचं एकक किंवा परिमाण, त्याला मात्रा असे म्हणतात. म्हणजेच बघा ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आहेत मराठी वर्णमालेमध्ये. मग ते कोणाची एक मात्रा असते, कोणाची दोन मात्रा असते. मग मात्राचे किती प्रकार पडतात? आता थोडं बॅक साईडला आहे तुम्ही दुसऱ्या पॉइंट वरती. मात्रा या शब्दाचा अर्थ होतो वेळ मोजण्याचं एकक किंवा परिमाण. आता मात्राचे किती प्रकार पडतात? तर दोन. एक तुमचा आहे लघुमात्रा आणि दुसरा आहे गुरुमात्रा. लघुमात्रालाच काय म्हणतात? तर एक मात्रा म्हणतात. आणि गुरुमात्राला काय म्हणतात? तर दोन मात्रा म्हणतात. त्याच्यानंतर लघुमात्रा कोणत्या चिन्हाने दर्शवतात? यू या चिन्हाने दर्शवतात. तर गुरुमात्रा कोणत्या चिन्हाने दर्शवतात? डॅश. त्याचबरोबर बघा लघुमात्रा आहे, तुमचं गुरुमात्रा आहे. ऱ्हस्व स्वरांची मात्रा किती आहे किंवा ऱ्हस्व स्वरांची मात्रा कोणती असते? तर त्याला लघुमात्रा म्हणा किंवा एक मात्रा म्हणा. आणि त्याचबरोबर तुमचं गुरुमात्रा आहे. मग कोणत्या स्वरांची गुरुमात्रा असते? तर दीर्घ स्वरांची मात्रा ही तुमची काय असते? तर गुरुमात्रा असते. आता बघा हा दीर्घ असा शब्द लिहिला, इथं पहिली विलांटी का लिहिली नाही ते समोरच्या मुद्द्यावरती जाणार, तरी पण सांगून देतो. दुसरी विलांटी घेण्याचं काय कारण आहे? रफाराच्या पूर्वी येणारा इकार आणि उकार ऑलवेज कसा असतो? दीर्घ असतो. रफाराच्या पूर्वी येणारा इकार आणि उकार कसा असतो? तुमचं दीर्घ असतो. उदाहरणार्थ तुम्ही आशीर्वाद असा शब्द लिहा. आशीर्वाद. रफाराच्या पूर्वी येणारा इकार आणि उकार कसा असतो? दीर्घ असतो. कीर्तन असा शब्द लिहा. कीर्तन. रफाराच्या पूर्वी येणारा इकार आणि उकार कसा असतो? तर दीर्घ असतो. आता बघा ऱ्हस्व स्वरांची मात्रा किती असते? ऱ्हस्व स्वरांची मात्रा किती असते? एक मात्रा. दीर्घ स्वरांची मात्रा किती असते? तर दोन मात्रा. एक मात्राला आपण लघुमात्रा म्हणतो, दोन मात्राला गुरुमात्रा म्हणतो.
म्हणजेच ब्राह्मी लिपी ही मात्रात्मक लिपी आहे, हा मला पॉईंट क्लिअर होईल. त्याच्यानंतर आहे ब्राह्मी लिपीच्या संदर्भामध्ये आता तुम्हाला प्रश्न विचारेल की ब्राह्मी लिपीच्या संदर्भामध्ये ब्राह्मी लिपीचे वेगवेगळे नाव काय. तर ब्राह्मी लिपीला आपण बंबी लिपी असे सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? बंबी लिपी. आता बंबी असा उल्लेख कोणत्या ग्रंथामध्ये केलेला आहे? तर बौद्ध ग्रंथ आहे, त्या बौद्ध ग्रंथाचं नाव आहे ललित विस्तार. या बौद्ध ग्रंथामध्ये ब्राह्मी लिपीला काय म्हणतात? बंबी लिपी. ललित विस्तार या बौद्ध ग्रंथामध्ये ब्राह्मी लिपीला बंबी लिपी म्हटलेला आहे. त्याच्यानंतर ब्राह्मी लिपीला सिद्ध मातृका लिपी असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? सिद्ध मातृका लिपी असे म्हणतात. 6व्या शतकामध्ये या लिपीमध्ये बरेच परिवर्तन होऊन याला सिद्ध मातृका लिपी असे सुद्धा म्हटले जाऊ लागले. आणि त्याच्यानंतर बघा ब्राह्मी लिपीला गुप्त काळामध्ये गुप्त लिपी सुद्धा म्हटले जायचं. काय म्हटलं जायचं? गुप्त लिपी. आणि त्याच्यानंतर बघा ब्राह्मी लिपीतील अक्षरे कशी पाहायला मिळतात? बघा ब्राह्मी लिपीतील अक्षरे वेडीवाकडी आहे, म्हणून ब्राह्मी लिपीला कुटील लिपी असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? कुटील लिपी असे सुद्धा म्हणतात. बघा ब्राह्मी लिपीला आपण बंबी लिपी म्हणतो, ब्राह्मी लिपीला सिद्ध मातृका लिपी म्हणतो, गुप्त लिपी सुद्धा म्हणतो, त्याचबरोबर कुटील लिपी असे सुद्धा म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न काय विचारेल? ब्राह्मी लिपीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात नाही? त्यापैकी 3 ऑप्शन देईल. बंबी, सिद्ध मातृका, गुप्त लिपी. त्याच्यानंतर तुम्हाला काबुली लिपी देईल. मग या प्रश्नाचं उत्तर असेल काबुली लिपी. हे 4ही नाव माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा ब्राह्मी लिपी आहे. ब्राह्मी लिपीचं लिखाण कशा पद्धतीने केलं जातं? तर ब्राह्मी लिपीचे लिखाण डावीकडून उजवीकडे केले जातात. कसे? डावीकडून उजवीकडे केले जातात. हा वाला पॉईंट लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर या ब्राह्मी लिपीचं सर्वप्रथम वाचन कोणी केलं? सर्वप्रथम वाचन तर त्या व्यक्तीचं नाव आहे जेम्स प्रिन्सेस. कोण? जेम्स प्रिन्सेस या इंग्रज अधिकाऱ्याने ब्राह्मी लिपीचं सर्वप्रथम वाचन केलेलं आहे. तर मित्रांनो हा वाला सेशन पूर्ण ब्राह्मी लिपीच्या संदर्भामध्ये एकदम कम्प्लीट सेशन झालेलं आहे. जर ब्राह्मी लिपीवरती एखादा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर या मुद्द्याच्या बाहेर तो प्रश्न जाणार नाही, मी अशी आशा व्यक्त करतो. मित्रांनो पुन्हा एकदा रिवाइज करून घेतो. आपण पाहिलो लिपीच्या संदर्भामध्ये लिपी या शब्दाची निर्मिती लिप या संस्कृत धातूपासून झालेली आहे. लिप म्हणजेच काय? लिंपणे, सारवणे, माखणे. ते झाल्यानंतर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांनी आपण जे लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. लेखन असा शब्द प्रयोग नसेल तर त्याला अक्षर म्हणा. अक्षराचं दुसरं नाव काय आहे? ध्वनिचिन्ह. त्याच्यानंतर मला सांगा लिपीची पहिली अवस्था कोणती? तर चित्रलिपी. त्याचबरोबर लिपीचा शोध लागल्यामुळे काय शक्य झालं? तर लेखन शक्य झालं. ब्राह्मी लिपी पाहिलो. ब्राह्मी लिपीच्या संदर्भामध्ये शोध कोणी लावला? ब्रह्मदेव. सर्वात प्राचीन लिपी, सर्वात जुनी लिपी, भारतातील सर्व लिपींची जननी. त्याच्यानंतर सर्वात वैज्ञानिक लिपी, मात्रात्मक लिपी. त्याच्यानंतर ब्राह्मी लिपीचे वेगवेगळे नाव पाहिलो आपण. सिद्ध मातृका, बंबी, कुटील. त्याच्यानंतर गुप्त लिपी. सर्वप्रथम वाचन कोणी केलं? जेम्स प्रिन्सेस. कोणत्या ग्रंथामध्ये बंबी असा उल्लेख केलेला आहे? ललित विस्तार या बौद्ध ग्रंथामध्ये. त्याच्यानंतर याचं लिखाण कशा पद्धतीने केलं जातं? डावीकडून उजवीकडे. हे सर्व पॉईंट आपण ब्राह्मी लिपीच्या संदर्भामध्ये कव्हर केलेले आहे. मित्रांनो आता पुढच्या सेशनमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत मी इथं तुमची रजा घेतो. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.